हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये जाळीदार व इन्स्टंट असा ढोकळा रेसिपी बघणार आहोत. तेही फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारा, रात्री काहीही भिजत न घालता जेवाच्या तेव्हा तयार होणारा असा हा जाळीदार इन्स्टंट ढोकळा. चला तर बघूया व्हिडिओमध्ये. तुमच्या इच्छेनुसार हवं तेवढं बेसन घ्या. बेसनामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद म्हणजे ढोकळ्याला पिवळा असा रंग येतो व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर थोडंसं पाणी घालून पातळ असं भिजवून घ्या. पातळ म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भिजवायचं आहे. जसं भज्याला बेसन आपण भिजवतो तेवढं घट्टसर, म्हणजे जास्त घट्ट पण नाही व जास्त पातळ पण नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आता भिजवलेल्या बेसनामध्ये 2 ते 3 लिंबाचा रस टाकायचा आहे. तुम्ही दही पण टाकू शकता, पण मला दही चालत नसल्यामुळे मी 2 ते 3 लिंबाचा रस घातला आहे. लिंबूचा रस टाकल्यामुळेही छान आंबटसर अशी चव येते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दही पण घालू शकता किंवा लिंबाचा रस पण टाकून बनवू शकतो. लिंबूचा रस घातल्यानंतर ढोकळ्याच्या बॅटरला म्हणजे बेसनाला छान प्रकारे फेटून घ्यायचं व नंतर त्यामध्ये इनोचं 1 पॉकेट पूर्ण टाकून घ्यायचं आहे व इनोचं पॉकेट टाकल्यानंतरही त्याला छान असं फेटून घ्यायचं. नंतर एखाद्या डब्याला किंवा एखाद्या भांड्याला तेल लावून घ्यायचं व त्यामध्ये हे फेटलेलं ढोकळा बॅटर टाकायचं आहे. नंतर त्या डब्याला थोडंसं टॅप करायचं जेणेकरून त्यामध्ये व्यवस्थित बेसन ते बसेल. नंतर कुकरमध्ये शिट्टी न लावता त्यामध्ये पाणी टाकून 20 मिनिटं मंद आचेवर बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एखाद्या गंजामध्ये पाणी ठेवून त्यावरही तुम्ही वाफवून ढोकळा बॅटर हे शिजवू शकता, परंतु मी कुकरमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये हे शिजवणार आहे. 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर असा हा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे ढोकळा हा छान फुलून येतो. कुकरला शिट्टी लावायची नाही आहे. 20 ते 25 मिनिटांनंतर गॅस बंद करून आपल्याला कुकरचं झाकण काढून त्यामधून ढोकळा हा बाहेर काढून बघायचा आहे, तो शिजला की नाही ते चेक करण्यासाठी एखाद्या चाकू किंवा एखादी अगरबत्तीची काडी घेऊन ती त्यामध्ये टाकून बघायची. त्याला समजा बेसन लागून जर नाही आलं तर आपला ढोकळा हा पूर्णपणे व्यवस्थित शिजला आहे. थोड्या वेळ ढोकळा थंड झाला की आजूबाजूला चाकू फिरवून आपल्याला ढोकळा हा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा हा काढून घ्यायचा. नंतर त्याचे आपण सुरीने किंवा चाकूने छान छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही कापू शकता. लहान मोठे असे तुकडे कापू शकता. पूर्ण कापून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा हा असा फुलला आहे आणि जाळीदार असा हा तयार झालेला आहे. ही अवघ्या फक्त 20 ते 25 मिनिटामध्ये आपला हा ढोकळा तयार आहे. बघा, कोणतीही पूर्वतयारी नसतानाही हे आपण अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपला हा ढोकळा तयार केला. त्याला आणखी चवदार बनवण्यासाठी आपण त्याला तडका देणार आहोत. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये तेलामध्ये राई, हिरवी मिरची, नंतर थोडंसं जिरं व कढीपत्ता टाकून आपण त्याला छान तडका देणार आहोत. तुम्ही त्यावर तडका मारलेला पण ढोकळ्यावर सोडू शकता किंवा ढोकळे कढईमध्ये टाकून छान असे फिरवून घ्यायचे. यामुळे काय होते, त्या ढोकळ्याला तडका हा छान व्यवस्थित लागला जातो. बघू शकता व्हिडिओमध्ये असा छान प्रकारे सगळ्या ढोकळ्याला हा लागला जातो तडका. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तो तडका ढोकळ्यावर टाकून पण सर्व करू शकता. तुमच्या इच्छेनुसार आहे. मला असा हा आवडतो त्यामुळे मी ढोकळा पूर्ण कढईमध्ये टाकून बनवला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही ढोकळ्यावर तडका टाकून खाऊ शकता. तर तयार आहे आपला हा इन्स्टंट असा ढोकळा हा 20 ते 25 मिनिटात तयार होणारा. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.